नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदी आणि सुष्मिता या दोघींचं भांडण सुरू असतं। सुष्मिता स्वानंदीला बोलत आहे आणि तेवढ्यात समर दारात येतो आणि काय चाललं असं विचारतो आणि तेव्हा आता सगळेजण समरकडे धक्क्यानेच बघत असतात की समर असा अचानक कसं आलं असेल। स्वानंदी आता आतमध्ये समरला आल्यानंतर विचारते की काय झालं राजवाडे, तुम्ही तर असं अचानक आलात, काही कळवले सुद्धा नाही। तेव्हा समर म्हणतो की हे बघ स्वानंदी मॅडम, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं की लवकर आलेलं तुम्हाला आवडलं नाही का? त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे, असं नाही, अर्थात म्हणजे आता स्वानंदीला सुष्मिताने अंशुमनशी लग्न केलेलं आहे याची भीती असते, म्हणून ती जरा आता कावरी बावरी होते। त्यानंतर आता समर म्हणतो की मग तुमचे सगळ्यांचे चेहरे असे का दिसतात, काय झालं, सगळेजण इतके टेन्शन मध्ये का आहेत? आणि तेवढ्यात आता सगळेजण एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात आणि समोर सुष्मिताकडे बघतोय, विचारतोय की सुष्मिता केव्हा आली आणि काय सुष्मिता, अगं तुझं लग्न केव्हा झालं आणि काय खरंच लग्न झालं की ऑडिशन वगैरे करते? तेव्हा स्वानंदी मात्र सुष्मिताकडे बघत असते, नक्की काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं। तेव्हा आता सुष्मिता म्हणते की नाही, खरंच माझं लग्न झालेलं आहे। तेव्हा समर आता इकडे तिकडे बघतो, आता सगळ्यांकडे पाहतोय तो आणि परत म्हणतो की बापरे, मला तर खरंच माहिती नव्हतं की तुझं खरंच लग्न झालेलं आहे आणि खरंच बापरे, नक्की काय आहे हे सर्व? परंतु लग्न कुणाशी झालं, कोण मुलगा आहे? तेव्हा सगळेजण आणखीन धक्क्याने लाल होतात। आता समरला काय उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं आणि स्वानंदी मॅडम खरंच काय कमाल आहे, आता ही कोणी मला सांगितलं सुद्धा नाही, झालं की चट मगनी पट ब्याह। एनिवे मात्र अगं सुष्मिता, तुझं खूप खूप अभिनंदन, परंतु तुझे मिस्टर काय करतात आणि तुझ्याबरोबर ते इथे आलेत का? मला त्यांना भेटायला आवडेलच। तेव्हा आता सुष्मिताला काय उत्तर द्यावं ते काही कळत नसतं। अंशुमन आणि बाकी सगळेजण कावरे बावरे होतात, समरला नक्की काय उत्तर द्यायचं हेच त्यांना काही कळत नसतं। एकतर स्वानंदीला घाम फुटलेला असतो, ती म्हणते की राजवाडे, तुम्ही खूप लांबचा प्रवास करून आलेला आहे, चला प्लीज आता फ्रेश व्हा। समर म्हणतो की हो अगं मी फ्रेश होतो, परंतु मला अगोदर सुष्मिताच्या मिस्टरांनंतर भेटून दे। आणि हे बघ आजी, अगं बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याला मात्र साडू म्हणतात, हो की नाही? आजी हो म्हणते आणि लगेच समर म्हणतो की मग आहेत कुठे माझे साडू, मला त्यांना भेटायचं आहे। तेव्हा लगेच आता स्वानंदी मात्र समरला आता रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की राजवाडे, हे बघा प्लीज तुम्ही शांत व्हा आणि चला बरं, प्लीज माझ्या बरोबर तुम्ही रूममध्ये करा, चला। त्यावरती आता लगेच समर म्हणतो की अहो तुम्ही असं का करतात स्वानंदी मॅडम, काय झालं नक्की तुम्हाला? नक्की तुम्हाला मला रूममध्ये का घेऊन जायचं, काय सांगायचं, नक्की काय बोलायचं बरं तुम्हाला? तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते, सगळं काही सांगते, प्लीज तुम्ही आतमध्ये चला। आणि तेवढ्यात आजी म्हणते की हे बघ नंदू, जाऊन दे, त्याला कधी का होईना सांगावं तर लागेलच, त्यामुळे कधी काय आणि आत्ता काय तू सांगून टाक त्याला जे खरं आहे ते। आणि तेव्हा आता समर म्हणतो की एक मिनिट, नक्की खरं काय सांगायचं आहे? आणि तेवढ्यात मात्र आता सुष्मिता आहे तर ती मात्र कावरी बावरी होते, नक्की काय करावं तेच काही तिला कळत नसतं। तुम्ही सगळेजण असे गप्प का आहात, नक्की काय झालेलं आहे? स्वानंदी मॅडम लवकरात लवकर सांगा, आपल्याला एकतर अजून कितीतरी कामं करायचे आहेत, प्लीज लवकर काहीतरी सांगा। आपल्याला अंशू आणि चिंगीचं लग्न उरकायचं आहे, सर्व तयारी करायची आहे आणि चिंगी दिसत नाही, चिंगी कुठे गेली? म्हणून आता जो सगळ्यांना विचारत असतो, सगळ्यांचे चेहरे मात्र पूर्णपणे पडलेले आहेत। बरं ठीक आहे, मी तिच्याशी बोलतो आणि आजच मात्र मी गुरुजींना मुहूर्त काढून आता सगळं काही व्यवस्थित तयारी करायला सांगतो। त्यावरती आजी म्हणते की काहीही सांगू नकोस, म्हणजे मुहूर्त काढण्याची गरज नाही। त्यावरती समर म्हणतो की अगं आजी तू असं काय बोलतेस, कुठलंही कार्य करताना मात्र आता सगळं काही अगदी चांगला दिवस बघून केलं पाहिजे, हो की नाही? आजी म्हणते की हो, अरे मी तुला हे सर्व सांगत असते, पण आता मात्र त्याची गरज नाही रे। त्यावरती आता लगेच समर म्हणतो की मला कोणी सांगेल का नक्की काय सुरू आहे, काय सुरू आहे? मी सगळेजण खूप विचित्र वागतात आणि हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला, तुम्ही का गप्प आहात? तेव्हा स्वानंदी समोर पर्याय नसतो, कारण समोर ऐकायला तयारच नसतो। शेवटी स्वानंदी म्हणते की राजवाडे, अंशुमन आणि सुष्मिता या दोघांनी लग्न केलेलं आहे। ते ऐकल्यानंतर आता समरला खूप मोठा धक्का बसतो, तो एकदम असा शॉक होतो। ते ऐकून समर म्हणतो की काय बोलतात, अंशुमन आणि सुष्मिताचं लग्न? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, तर समर म्हणतो की तुम्ही नक्की काय बोलतात, हे सगळं कसं शक्य आहे? अंशुमनचं चिंगी सोबत लग्न होणार होतं आणि हे सर्व कसं झालं, कधी झालं आणि मला हे सर्व कोणी का सांगितलं नसेल? तेव्हा आता सुष्मिता खाली मान घालून बघत असते, तर समर रागाने अंशुमनकडे बघतो, कोणी काही उत्तर देत नाही, तर समर पुन्हा ओरडतं की बोला ना कोणी काहीतरी, नक्की हे सर्व काय सुरू आहे, काय चाललं? मलिका लगेच आता तोंड वर करून म्हणते काल दोघांनी लग्न केलं। तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, आता कालच आपण बोललो, आता रोज आपण फोनवर बोलतोच, पण तरी सुद्धा तुम्हाला मला सांगावंसे नाही वाटलं का?
त्यावरती स्वानंदी म्हणते की सॉरी. समर चिडतो. समर म्हणतो की अहो ही मोठी गोष्ट नाही का, जर तुम्ही मला हे सर्व सांगितलं असतं तर हातातील काम टाकून मी परत आलं असतो. एवढी मोठी गोष्ट अंशुमनने लग्न केलं आणि तुम्ही तरी सुद्धा मला का सांगितलं नसेल. पण चिंगी कुठे आहे, चिंगी कुठे आहे सांगा लवकर. आहे तरी ती कुठे, तिला हे सर्व कळालेले आहे का, आणि ती सर्व काय म्हणाली. तिला तर खूप धक्का बसला असेल स्वानंदी मॅडम. अंशुमन मात्र आता भामट्यासारखा खाली पाहत असतो. तेव्हा आता स्वानंदीला कसं सांगावं तेच काही कळत नसतं. ती आता म्हणते की हे बघा राजवाडे, प्लीज ऐका ना, तुम्ही चला ना माझ्या बरोबर, आपण बोलूयात ना, प्लीज चला या बरं. आणि स्वानंदी मात्र समरला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा लगेच मलिका ही आजीला म्हणते की आई प्लीज, अहो तुम्ही तरी समजाव ना, समर खूप चिडलेला आहे, तुम्ही जर समजवलं तर तो नक्की शांत होईल, म्हणजे तो अंशूवर जास्त रागवणार नाही. मलिका मात्र आता आजी समोर हात जोडते आणि विनवण्या करते. आजी मात्र स्पष्ट उत्तर देते, मी पिंट्याला काही समजवणार नाही, चिडला तर चिडून दे, व्हायचं असेल ते होईलच आणि तू उत्तर देण्यासाठी तयार राहा, तुझं काय आहे ते बघून घे. तेव्हा आता मलिकाला टेन्शन येते, पण अंशुमन म्हणतो की शेट आता तर आणखीन एक उत्तर ऐकून घ्यावं लागेल. तोऱ्यातच आतमध्ये निघून जातो. समर आणि स्वानंदी आतमध्ये आल्यानंतर समर म्हणतो की आपण दिवसातून 2-3 वेळेस मात्र फोनवर बोलत होतो, मग एकदा सुद्धा तुम्हाला का सांगावं असं वाटलं नसेल, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगायच्यात, आपण इतका वेळ गप्पा करायचो, मग ही गोष्ट तुम्ही मला का सांगितलं नसेल, का हे सर्व लपून ठेवलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जेव्हा आता आपण फोनवर बोलत होतो तेव्हा सुष्मिता अंशुमनची बायको या घरामध्ये वावरत होती आणि हे सर्व तुम्ही मला सांगायला हवं होतं. राजवाडे हे असं झालेलं आहे, तुम्ही ताबडतोब निघून या आणि हे सर्व तुम्ही मला का सांगितलं नसेल, हे सर्व तुम्ही मला का लपवलं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी गेला होतात आणि घरचा ट्रेसमुळे तुम्हाला त्रास होऊन द्यायचा नव्हता. तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, बघा आता कामाव्यतिरिक्त माझी प्रायोरिटी ठरलेली आहे, माझी प्रायोरिटी माझं कुटुंब आहे आणि हे सगळं बाजूला ठेवून मी इथे आलो असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की एक्झॅक्टली म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं नाही, कारण लग्न तर आता दोघांचं होऊन गेलेलंच होतं, म्हणजे त्यामध्ये बदल तर होणार नव्हता. तेव्हा समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, माझ्या कुटुंबासाठी तरी आता म्हणजे आलो असतो. तेव्हा स्वानंदी खाली मान घालत सॉरी बोलते. तेव्हा आता समरला खूप म्हणजे टेन्शन येतं. तो म्हणतो की मला हेच कळत नाही की नक्की हे सर्व काय चाललेलं आहे. असं एका रात्रीत कोणी लग्न करू शकतं बरं, म्हणजे त्या दोघांचं अफेअर सुरू होतं का, आणि हे सर्व कधीपासून आपल्या नकळत हे सर्व घडत होतं आणि हे सर्व मला माहिती नव्हतं का. त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही, मुळात म्हणजे मी असा विचार कधी डोक्यातच आणला नव्हता आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा कधी संबंध तर आलेला नाहीच. तेव्हा समरला राग येतो. समर म्हणतो की त्या अंशुमनने 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कळतं का स्वानंदी मॅडम तुम्हाला, आणि त्यापेक्षा किती असं मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. हे बघा प्लीज, सुरुवातीपासून जे जे काही घडलेलं आहे तर ते प्लीज सांगा. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, तुम्ही जेव्हा अंशुमनशी ठरवलं होतं बोलण्याचं आणि आम्ही तुमच्या कॉलची वाटच बघत होतो, मी घडलेला सर्व काही प्रकार आता स्वानंदी समरला सांगते. समर एकदम शॉक होतो, खालीच बसतो. स्वानंदी म्हणते की हे बघा राजवाडे, मला स्वतःला हे लग्न तर मान्य नाही, पण भविष्यामध्ये सुद्धा हे मी कधीच मान्य नाही करू शकत, आणि कायद्याने त्यांनी आता हे लग्न केलं, मग आता हे सिच्युएशन मध्ये काय करायचं तेच कळत नाही. त्यावर समर म्हणतो की हे बघा मला सांगा, तुमचे बाबा रोहन आदिराया कुणालाच याची कल्पना नव्हती का. स्वानंदी म्हणते की आईने मात्र सगळ्यांपासून सगळं काही लपून ठेवलं होतं. बाबांशी माझं बोलणं झालं, त्यांच्या पाठीमागे हे सर्व सुरू होतं. ती आपली मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं, मग आता काही बदल नाही होऊ शकत. तर समर म्हणतो की तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का. स्वानंदी म्हणते की नाही, मला असं नाही वाटत, परंतु खूप हतबल वाटतं. आजपर्यंत मात्र अंशुमनच्या सगळ्या गोष्टी मी समोर आणत आलेल्या आहे, माझी स्वतःची बहीण कशी आज या सगळ्यात फसली आणि ती अंशुमन बरोबर आहे हाच विचार मला सहन होत नाही, तरी सुद्धा आपण काहीच करू शकत नाही. तर समर म्हणतो की का करू शकत नाही, आपण करू शकतो, मला तुमचं माहिती नाही, पण मला हे लग्न मान्य नाही. अंशुमनची मनमानी मी नाही चालून देणार, बघतोस मी त्याच्याकडे, असे बोलून रागाने तावतावाने समर मात्र अंशुमनच्या रूम मध्ये येतो. अंशुमन मात्र आता बॉक्सिंग करत असतो. जोरजोराने मात्र तो आता त्या बॅगला मारत असतो आणि तेवढ्यात समर येतो. समर म्हणतो की अंशुमन, एकदा नाही दोनदा नाही अंशुमन म्हणतो, परंतु हा काही लक्ष देतच नसतो. समर जोराने त्याचा हात ओढतो आणि जोरात अंशुमन असं ओरडतो आणि मी तुझ्याशी बोलतो असं मोठ्या आवाजात म्हणतो. तेव्हा आता अंशुमन घाबरतो आणि म्हणतो की सॉरी दादा, अरे मला तुझा आवाजच नाही आला, बोल ना. समर म्हणतो की कोण आहेस तू आणि हे सर्व तुझं काय चाललं, अरे हा सगळा माज तुझ्यामधून कुठून आला आणि कुठला हा तुझा ऍटिट्यूड, आणि या सगळ्या मुलींच्या आयुष्याशी खेळतो, काही वाटतं की नाही चिंगीशी प्रेमाशी नाटक केलं आणि आता सुष्मिताच्या प्रेमाशी खेळतो, तिच्याशी लग्न केलंस, अरे तुला तुझ्या वागण्याची लाज नाही का वाटत, हे जे काही वागतो. अरे अंशू तू असा नव्हता,
नक्की तुझं हे काय झालं. तेव्हा आता अंशू म्हणतो की हे बघ दादा, मी तुझा राग समजू शकतो, पण ह्या केसमध्ये तर तू कधी मला समजूनच घेतलं नाही रे. समर म्हणतो की अरे तुला चिंगीशी लग्न करायचं होतं, करणार होता तू. तेव्हा अंशू म्हणतो की मी करणार नव्हतो, तुम्ही मला फोर्स केलं होतं म्हणून. अरे ती तुझ्या बाळाची आई होणार होती. तेव्हा अंशू म्हणतो की अरे दादा, आजकाल आमच्यामध्ये अशा गोष्टी आहे ना, इतके सिरियसली कोणी घेत नसतं, अफेअर होत असतात. अरे तसं जर असतं तर प्रत्येकाची 5-6 लग्न झाली असते. आणि ती चिंगी ती गावाकडून आलेली आहे. अरे ती गावाकडची मुलगी, मग तिला तिच्या फ्युचरची काळजी नाही, तिला फक्त मजा करायची होती आणि तिने फक्त मजाच केली. समर म्हणतो की हे बघ अंशू, अरे एका मुलीच्या आयुष्याशी तू खेळला, हे मजा नाही. तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त केला आणि तरी सुद्धा आता वर तोंड करून बोलतोस. वर मात्र सुष्मिताशी लग्न करतोय. तेव्हा अंशुमन म्हणतो की अरे नाही दादा, मी तुम्हाला तेच सांगतोय. अरे सुष्मिताचं माझ्यावर प्रेम होतं आणि जेव्हा तिला हे समजलं की तुम्ही माझं लग्न चिंगीशी लावून देतात, तेव्हा मात्र तिने मला धमकावलं आणि म्हटले की मी जीव देईल जर तू माझ्याशी लग्न केलं नाही का. आणि म्हणून मला तिच्याशी लग्न करावं लागलं, नाईलाज होता माझा. आता किती खोटं बोलतोय. तेव्हा आता लगेच समोर म्हणतो की म्हणजे हे सर्व टाळण्यासाठी तू सुष्मिताशी लग्न केलंस आणि किती नीच आहेस रे तू. तर अंशुमन म्हणतो की कुठे नीच, अरे पुरुष तर हे असंच करतात. तेव्हा समोर रागाने म्हणतो की अंशुमन, अरे नालायक माणसा, चिंगी आहे कुठे. तेव्हा अंशुमन म्हणतो की ती घरातून निघून गेली. तर समोर म्हणतो की शहाणपणा करू नकोस, की त्या चिंगीला शोधून परत आणणार आहे आणि तू तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे, लक्षात ठेव. आणि किती काही झालं तरी तिला सांभाळावं तर लागेल. तेव्हा अंशुमन म्हणतो की त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण बाळ गेलं. समोर म्हणतो की गेलं म्हणजे. अंशुमन म्हणतो की ढगात आणि देवा घरी. जोरजोराने हसत असतो. समरला खूपच राग येतो. समोर सनकनी अंशुमनच्या कानामागे देतो. तर इकडे मलिका, अर्पिता आता मात्र सुष्मिताला समरशी काय बोलायचं आहे याचे मुद्दे सांगत असतात. आणि आता ते लिहून घेऊ का, काय करू. तेव्हा अर्पिता म्हणते की अगं मूर्ख आहेस का. मलिकाला म्हणते की कसं आहे तुमचं बेबी. तर अर्पिता म्हणते की मम्मा हिचं काय करायचं ग. मलिका म्हणते की करू ना काहीतरी. मलिका तिला समजावते की हे बघ बाळा, अगं लक्षात ठेवायचं, हे तुझ्या आयुष्यातील एक खूप मोठं ऑडिशन आहे, एकदम असं काटेकोरपणे बोलायचं असं समजावत असते. म्हणजे असं समज तुझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट असे ऍक्टिंग तुला करायची आहे. तेवढ्यात मात्र समर मात्र आता अंशुमनला धरून आता इकडे सगळ्यांच्या समोर हॉलमध्ये घेऊन येतो. अंशुमन म्हणतो की दादा माझी काही चूक नाही, मला माफ कर असे म्हणत असतो. सगळेजण रागाने बघत असतात. मलिका आणि अर्पिता तर खूपच घाबरतात. अंशुमन आता म्हणतो की दादा हे बघ प्लीज, तू माझ्या बायको समोर मात्र मला मारू नकोस. समर म्हणतो की अरे तुला अर्थ तरी कळतो का बायको ह्या शब्दाचा. अरे नवरा बायको हे अत्यंत पवित्र नातं असतं. आयुष्यभर ते एकमेकांसोबत राहावं यासाठी प्रयत्न करतात, झटतात. त्या नात्यामध्ये सौंदर्य असतं आणि समोरच्याचं मन जपायचं असतं. आणि तुला मात्र त्यातील काही नको. तुला काय घ्यायचं तर फक्त त्यातील उपभोग घ्यायचा आहे. हे जे काही तू प्रत्येक मुलीशी वागलेला आहे ना, तुला एकदा नाही तर अगदी 10 वेळेस मी तुझ्या थोबाडीत देईल, आणि ते पण तुझ्या बायको समोर. समोर आता खूपच जोरात ओरडत असतो. परत जोरात अंशुमनच्या कानामागे ठेवून देतो. सुष्मिता लगेच पुढे येते आणि म्हणते की तुम्ही अंशुमनला काही बोलू नका, मी तुम्हाला सगळं काही सांगते. तेव्हा समर सुष्मिताला म्हणतो की तुला एक कळत नाही, तू ह्या माणसाशी लग्न करून आयुष्यातील खूप मोठी चूक केलेली आहे, लक्षात ठेव. तो माझा भाऊ आहे तरी सुद्धा मी तुला हे सांगतोय, हा मुलगा काहीच व्यवस्थित वागत नसतो. शिक्षण नाही, बायकाबद्दल कोणताही आदर याच्या मनामध्ये नाही. आणि तुला माहिती आहे का, माझ्या काही दिवसापूर्वी ऑफिसमध्ये त्याने एका मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी त्याने चिंगीला सुद्धा जाळ्यात ओढलं आणि जन्मभराची अद्दल तिला घडवली. तुझ्यापेक्षा सुद्धा ती लहान असेल ती, आणि खरं तर याची लायकी सुद्धा नाही की आयुष्यात याची जोडीदार म्हणून घेण्याची. हे बघ सुष्मिता, आता याने अख्खं तुझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. मला माहिती नाही की याने काय सांगून तुला तयार केलं, पण आता मी आलो त्यामुळे मी तुला स्वतः सांगतो की ह्या माणसासोबत तुला राहण्याची गरज नाही म्हणून. हे बघ मी आणि तुझी ताई तुला हे निरर्थक लग्नातून बाहेर काढू. हे बघ सुष्मिता, तू तुझ्या घरी जा, सगळं काही नीट होईल. सुष्मिता नाही म्हणते. आणि मी घरी नाही जाऊ शकत कारण मी या घरातील डॉटर इन लॉ आहे, मी कशी जाऊ घरी. समर तरी सुद्धा तिला समजावतो की अगं तू लहान आहे, तुझं अख्खं आयुष्य तुझ्यासमोर पडलेलं आहे. हे बघा, हे माझं आयडी आपल्या मोबाईलमध्ये दाखवते आणि यामध्ये काय आहे, माझं एज 21 आणि कुठल्याही माणसाशी लग्न करण्याचा अधिकार मला पूर्णपणे आहे. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की सुष्मिता अगं ऐकून घे, तू तुझ्या चांगल्यासाठी बोलतात. सुष्मिता म्हणते की ताई अगं तू तर काही बोलूच नकोस, आता लहान नाही. आता अशी स्पष्ट ती सुष्मिता उत्तर देते. तर स्वानंदी म्हणते की फक्त वय वाढलं म्हणून अक्कल येत नसते. जर ती अक्कल तुझ्या डोक्यात असती तर तू असल्या माणसाशी लग्न केलं नसतं. आणि आता स्वानंदी समजावत असते, परंतु ही सुष्मिता म्हणते की तू जलद झालेली आहे. मी या घरात अगदी डॉटर इन लॉ म्हणून आले तर हे सगळं तुला एकटीला एन्जॉय करायचं आहे.
म्हणूनच तुम्हाला एकटीला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मी कुठेही नाही जाणार आणि मला हे लग्न नाही मोडायचं असं स्पष्ट शब्दात म्हणते. तेव्हा हे ऐकून स्वानंदीला खूप मोठा धक्का बसतो. आणि आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.